एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ह्याच्या आधीच्या 2 भागांमध्ये आपण विकास म्हणजे काय याच्याबद्दल चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. विकासाबद्दलचे थोडेसे विचार होते ते सुद्धा आपण समजून घेतले, त्याच्यामध्ये कसा बदल येत घेतला ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर विकास आणि अध्यात्म यांचा कसा संबंध आहे, त्याच्यातली अध्यात्मातली काही जी तत्व आहेत त्यांचं जेव्हा आपण पालन करतो तेव्हा विकासाला कसा वेगळा अर्थ निर्माण होतो हे सुद्धा आपण याच्या आधीच्या सत्रामध्ये किंवा आधीच्या भागामध्ये तुम्ही बघितलेलं आहे. आता आपण इंडिकेटर्स म्हणजे विकासाचे जे निर्देशक आहेत ते म्हणजे नक्की काय आणि हे निर्देशक कोणते कोणते आहेत हे आता आपण समजून घेणार आहोत. मग 2 प्रश्न आहेत ज्याच्यावरती थोडासा विचार करण्याची गरज आहे. पहिला म्हणजे स्पष्ट निर्देशक जर नसतील की निर्देशकांची जर आपल्याकडे स्पष्ट व्याख्याच नसेल तर विकास होत आहे हे कसं समजणार, आपल्याला समजू शकेल का, याच्यावरती थोडासा विचार करा. नंतर एक दुसरा प्रश्न असा येऊ शकतो आपल्या पुढे की सर्वांगीण विकासासाठी आध्यात्मिक तत्वे महत्वाची का आहेत, हा सुद्धा एक छोटासा प्रश्न आहे. कोणती आहेत ती बघितली पण का आहेत ह्याच्यावरती विचार करणं महत्वाचं आहे. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सूचक किंवा निर्देशक म्हणजे इंडिकेटर हे काय आहे, एक मोजमाप आहे ज्याचा वापर वेळोवेळी विकासाची गुणवत्ता आणि त्याचा जो प्रमाण आहे, प्रगती आहे ती तपासण्यासाठी केला जाऊ शकतो. निर्देशक एकत्रित करून गटात विभाजित केले जातात ज्याला निर्देशांक म्हणून संदर्भित केलं जातं, जसे की आरोग्य निर्देशांक किंवा शिक्षण निर्देशांक वगैरे. अनेक घटकांचा परिणाम झाल्याने काय होतं, प्रगती होते. म्हणून एकाच वेळी एकाच निर्देशकाद्वारे ती मोजली जाऊ शकत नाही. म्हणजे एकाच इंडिकेटरमुळे प्रगती झाली आहे असं नाही, तर अनेक त्याला आजूबाजूचे जे पण इंडिकेटर्स असतात ते सुद्धा त्यामध्ये सामील असतात. आणि म्हणून आपल्याला जर परिणाम शोधायचा असेल तर हे वेगवेगळे जे निर्देशक असतात त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. निर्देशक वस्तुस्थिती बदलत नाहीत, परंतु विकासाची सामान्य समज होण्यासाठी आपल्याला मदत करतात की नक्की विकास कुठपर्यंत झालेला आहे, त्याची प्रगती कुठपर्यंत झाली, ह्याच्यातली जे सामान्यपणे आपल्याला समजायला पाहिजे ती आपल्याला समजून घेण्यासाठी हे जे इंडिकेटर्स आहेत ते मदत करतात. एक उदाहरण मी तुम्हाला देते की आपण कुठे मागे आहोत किंवा कोणत्या ध्येयाला प्राधान्य दिले पाहिजे ते हे इंडिकेटरमुळे आपल्याला समजतं. हे निर्देशक प्रगती होण्यासाठी आपल्याला मदत करतात. मग जगात सद्यस्थितीमध्ये विविध संस्था आणि एजन्सीज आहेत, मानवी भांडवल आहे, सामाजिक भांडवल आहे, सांस्कृतिक सामाजिक एकीकरण आणि समुदाय कल्याण ह्यासारख्या संकल्पनांच्या दृष्टीने प्रगती मोजण्याचा हे जे इंडिकेटर्स आहेत ते प्रयत्न करतात. तुम्हाला एक क्विज दिलेला आहे ज्या तुमच्या LMS वरती ते आहे क्विज. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्युमन कॅपिटल किंवा मानवी भांडवल चा अर्थ शोधण्यासाठी तुम्ही इंटरनेटवरती शोध घेऊ शकता आणि तुम्हाला एक छोटंसं क्विज जे दिलेलं आहे तुमच्या LMS वरती ते तुम्हाला तिथे क्विज मध्ये जो योग्य पर्याय आहे तो निवडायचा आहे. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे मानवी भांडवल म्हणजे काय आणि पर्याय दिलेले आहेत. सो आधी ते सर्च करा आणि मग त्याच्यानंतर त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. दुसरं एक क्विज किंवा ज्याला प्रश्न मंजुषा म्हणतात मराठीमध्ये, त्याच्यामध्ये असं विचारलं की सोशल कॅपिटल किंवा सामाजिक भांडवल ह्याचा अर्थ म्हणजे नक्की काय. अगेन यू कॅन यूज द इंटरनेट टू फाइंड आउट दिस पर्टिक्युलर आन्सर आणि त्याच्यानंतर तुमच्या LMS वरती हा प्रश्न आहे तिथे तुम्ही योग्य पर्याय जो आहे तो निवडू शकता. सो सुदैवाने
UN प्रणालीने विकास निर्देशकांची व्याप्ती विस्तृत केली आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की हे जे निर्देशक आहेत ते कशा पद्धतीने सर्व ठिकाणी लागू होतील. उदाहरणार्थ, टॉप डाऊन किंवा वरून खाली असा दृष्टिकोन जो पूर्वी प्रचलित होता आणि मुख्यतः त्याचा केंद्रबिंदू आर्थिक आणि तांत्रिक होता, तो अशा प्रक्रियेत बदलला आहे, ज्यामध्ये लोक आणि समुदाय त्यांच्या स्वतःसाठी प्रगती म्हणजे काय हे परिभाषित करतात आणि मुख्य म्हणजे ते त्यांची जबाबदारी घेतात. का? कारण की ते स्वतःसाठी आहे. स्वतःसाठी काय गरजेचं आहे ते आधी शोधतात आणि त्यानंतर ती जी गरज पूर्ण होईल त्याला ते प्रगती असं संबोधू शकतात. युनायटेड नेशन्स मध्ये जे काही रिपोर्ट्स आहेत वेगवेगळे, त्यामध्ये वैयक्तिक आणि सामाजिक कल्याण आणि लोकांची एकत्र राहण्याची क्षमता यांचा समावेश असलेले सांस्कृतिक असे निर्देशक आहेत, इंडिकेटर्स आहेत. निर्देशकांच्या सर्व मूर्त आणि अमूर्त श्रेणी ओळखण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. हे जे आता इंडिकेटर्स आहेत त्यापेक्षाही अनेक वेगवेगळे इंडिकेटर्स असू शकतील, पण ते अजून तरी शोधले गेलेले अजून नाहीये. त्याचा हळूहळू शोध घेतला जातोय. विकासासाठी अध्यात्मावर आधारित निर्देशक एक अशी श्रेणी आहे जी अद्याप पूर्णपणे तयार झालेली नाहीये. की विकासासाठी अध्यात्माचं किती महत्व आहे हा एक निर्देशक असायला पाहिजे, पण तो अजून तरी मांडला गेलेला नाही. मग सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर वैयक्तिक आणि सामूहिक प्रगतीला चालना देणारी काही आध्यात्मिक आणि सार्वत्रिक तत्वे लागू केल्यामुळे हे जो इंडिकेटर आहे तो विकासाच्या प्रगतीचे मोजमाप जे आहे ते करू शकेल. मग ही आध्यात्मिक तत्वे महत्वाची आहेत का? कारण ती मानवी आंतरिक आध्यात्मिक वास्तविकतेशी जुळवून घेतात आणि माणसाला त्याग आणि बदल असा घडवून आणण्यासाठी मोठी प्रेरणा देतात. म्हणून हे इंडिकेटर्स महत्वाचे आहेत. यामुळे काय होतं, लोक केवळ भौतिक समज आणि भौतिक जीवनाच्या पैलूंवर आधारित असलेल्या विकास धोरणांचे किंवा कार्यक्रमांचे, नाहीतर या तत्वांवर आधारित धोरणांचे आणि कार्यक्रमांचे अधिक स्वागत करतात. म्हणूनच या उपायांचा वापर करून विकासाची दूरदृष्टी आणि विकासामध्ये प्रत्यक्ष कृती यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी मदत होऊ शकते. सुरुवात करण्यासाठी विकासासाठीचे आध्यात्मिक निर्देशक कोणत्या तत्वांवरती आधारित आहेत? तर ही जी तत्व आहेत ती म्हणजे विविधतेतील एकता, समानता आणि न्याय, लिंग समानता, विश्वासार्हता आणि नैतिक नेतृत्व आणि सत्याचा स्वतंत्र तपास करणे. आपण या तत्वावरती या आधीच्या मॉड्यूलमध्ये चर्चा केलेली आहे. आता आपण परत त्याचा थोडासा विचार करणार आहोत. तुम्हाला जे अध्ययन साहित्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये या तत्वांबद्दल अतिशय विस्तृतपणे माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ही जी 5 तत्व आहेत ती तुम्ही तुमच्या स्टडी मटेरियलमध्ये LMS वरती बघू शकता आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती जी आहे ती मिळवू शकता. आपण या भागाच्या शेवटी आलेलो आहोत. धन्यवाद.